हे माझ्या आयडाने या कायऱ्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. तय इथंय हे बघा खालपर्यंत जमिनीला टेकतील बर. कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आत्ता आहे ना मस्त आम्ही नाश्ता बिष्टा करून रेडी झालो होतो आणि घरी कामं चालू आहे आणि लाईट गेली. तर आम्ही आता आलो हिंडायला इथं बाहेर उन्हातानात. म्हणजे झाड बघत होतो कुठं तरी भेटतंय का बसायसाठी. झाडाखाली सावलीत बसायचं होतं आम्हाला, पण आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता इथं एक पण झाड दिसत नाही कुठंच. म्हणजे झाडं दिसतात आहेत पण ऊन बघा किती आहे, लय खतरनाक ऊन आहे. आणि त्यात आता आम्ही निघालोय, आमचं घर तिकडं लांब आहे थोडं. आणि आता चाललोय झाड शोधलं. इथे एक झाड आहे पण तिथं ऑलरेडी माणसं झोपलीत आणि तो लय डेंजर ऊन आहे. ह्याच्याने लवकर घाम पण येत नाही, उन्हाने चटके लागतात नुसते अंगाला. घाम तर अख्खा पुसून जातो उन्हाने. हा ऑटोमॅटिक नुसते चटकेच लागतात. आणि आता अथर्व गेलाय घरचं काय सामान आणायला, बाजारात गेलाय. तर आम्ही चौघच आहे आता इथं. माझा फोन आहे ना मध्येच बंद पडला होता, कारण की ना इथं एवढं ऊन आहे, माझा फोन पूर्ण गरम झालेला आणि व्हिडिओ चालूच नव्हती होत्या. व्हिडिओचं ऑप्शनच येत नव्हतं, कारण की युअर फोन इज टू हॉट असं लिहून आलेलं. आता सध्याला आम्हाला एक आतमध्ये झाड दिसलंय, त्या खाली आम्ही चाललो. हा देवांचं बनवलंय. हा रे हे पण भारी. इथं सावली वाटते, लय भारी वाटतं इथं. काय बनवलंय हे? इथं पाणी बी नाही आहे का? यार चप्पल तुटली. हा यार चप्पल तुटली. हे बघ आता जस्ट लय वेळानंतर आम्हाला उन्हात तानातून एक झाड भेटले खाली, आणि त्या खाली एवढी हवा येते ना, एकदम गारगार वाटतं. लय बरं वाटलं इकडे येऊन. आता सध्याला मी मस्त असं झाडाला टिकून बसले आणि हे लोक तिथं बघतात आहेत, कारण की तिथं पाणी त्यांना आता लय गरम झाले, पाण्यात जाऊशी वाटते. आणि इथं आहे ना मस्त काहीतरी असं मंदिर टाईप बनवलंय, छान बनवलंय पण बसायसाठी. आणि इथं लय घनदाट झाड आहेत. माझ्या मागं तुम्हाला दिसतात आहे का? हे बघा. अरे हे टाकून बनवलंय का ऑटोमॅटिक आलंय? वेली आल्यात वाटतं. हा नाही रे, किती सुंदर वाटते. लांगडा नाही, त्याच्या पायात अटकलंय, ते बांधून ठेवलंय त्याला. आम्हाला घुंगरू भेटला बघा. भुताळणीचा कसा काय घुंगरू? तिच्या पायातला घुंगरू पाडलाय. आणि आता आम्ही चाललोय तलावावर. आता आम्ही आलोय तलावाच्या काठी आणि इथं थोडी सावली आहे, बसले पण हवा नाही लागत इथं. आणि समोरच पाणी आहे. आणि हा पक्षी कधीचा ओरडतोय. आता थोडा वेळ इथं जरा बसतो, रिलॅक्स करतो आम्ही. गरम व्हायला लागलं इथं खूप. आणि एवढं ऊन आहे ना, माझे डोळे पूर्ण खुलत पण नाही. मला डोळे बारीक बारीक करून चालावं लागतं, लय जास्त ऊन आहे इथं. मी टोपी पण नाही आणली, टोपी पण विसरून गेलो. आणि आता हे तिघं पण ते वैतागले चाललेत पुढं. मंडप टाकलाय अंगणात, जेवण बनवायची तयारी चालू इथं. ए मला तर कपला चल कपला मग मी मागाशी बोललो. आणि शारदा टाक रे. बस झालं, आणि शारदा टाक रे. बस झालं ना, बस झालं रे. सांडू मी देऊ. बस झाला. चर्च सगळ्यांना बरोबर झाला बघ. एवढा नाही मी पिऊन एवढा केलाय तू. तिचा पूर्ण ग्लास भरला होता. आता रॉ आंबे खायचे. साखर का? दे कुंदन. इथं जेवण बनवायचं आहे ना संध्याकाळी. दारात आता आंब्याचं झाड आहे, लय आंबे झाला पण तो फुलांचं आहे.
तो पपई आहे, इथं मोगरा आहे. इथं एक रूम आहे. इथं आहे. कुंदन कुठं जायचंय? हे लाकडा. तर मित्रांनो हा मागचा दरवाजा आहे आणि मागच्या दरवाजाच्या मागं इथं एक आंब्याचं झाड आहे. लय आंबे लागलेत. झाडच झाड आहेत. आणि इथं सगळं कपडे वगैरे धुवायचं सामान. हे बघा इथं चिकू लागलेत झाडाला. किती हाताखाली आहेत बघा, मोठे मोठाले आहेत. इथे इथे आणि हे बाजूला कैरीचं झाड आहे. कैऱ्या बघा, माझी हाईट बघा. माझी हाईट आणि या कैऱ्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. इथं हे बघा खालपर्यंत जमिनीला टेकतील बर. मोठ्या मोठ्याल्या कैऱ्या. आता मी मस्त झाडाखाली बसलो आणि तर लय भारी हवा येते. बघा माझ्या हातात डोक्याच्या वरती चिकू आहेत, कैरे आहेत समोरच. मस्त आराम करतो थोडा वेळ. 4 असते ना. हा माहिती देतच होते ना. भाकरी आहेत. अरे काम ना ब्रो. हे यार ताट आणशील आहे मोज किती पहिला. 5 ताटात आलेत. शेवड्या चले आणि शूट. अरे मटकी आणि बटाटा. तू जेवते का? मग जेव ना. अरे आज आपण सांगतो ना. चल उड मग. आमची हॉटेल मोठीवाली किती फरमाईश चालेत बघ. आंबे खायच्या गावाला आलो. हा आता रोजच्या मग थंड बसा जेवायला. चला या जेवायला तुम्ही. आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही लागलोय कामं करायला. फुगे फुगवायचे, फुग्यांचं डेकोरेशन करायचं इथं थोड्या वेळाने. फुग्यांची रिंग तयार आहे आता. एवढी भारी वाटते. आणि आता रोहित लाकडं गोळा करतोय. दे रे थोडा चिकू. चिकू पण पूर्ण पिकलाय. कैरी धुवायची धुतली आहे ना रे मागाशीच. नाही ते बघ ना चिक निघते. हा का थांब. तर कैरी खाऊया मस्त कापून. पहिले चिकू खाऊन घेतो. आंबे बघा. आंबा झाला वाटतं आपण. नाही कैरीच आहे. सर्वांसाठी घेऊन आलाय आणि एक तर सगळ्यांसाठी मी आणलं आणि तुम्ही तर बाकी पुढं जावं लागेल. अरे मीठ आण ना थोडस. आला म्हणून लपवलं. गेला दादा काढलं होत. खावा हे असं खायला लागतंय. कुचल प्लेट. छोटे पोरं आहेत ते आमचा खाऊ खायला येतात इथं बसून. म्हणून आम्ही लपून जेवून खातोय. आता आमचं डेकोरेशन रेडी झालंय बेबी शॉवरचं.